नमस्कार मित्रांनो. Today we are going to learn about evolution. What is evolution? Who proposed the theory of evolution? All these things we are going to learn in this lecture. Evolution. Evolution कशाला म्हणायचं? Evolution is the gradual change occurring in living organisms over a long duration. म्हणजे जे काही सजीव आहेत त्यांच्यामध्ये काही ग्रॅज्युअल चेंजेस होतात, हळूहळू काही बदल घडून येतात ओव्हर ए लॉंग ड्युरेशन. तो कालावधी खूप मोठा असतो. अँड दिस इज अ व्हेरी स्लो गोईंग प्रोसेस थ्रू विच डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम इज अचिव्ड. ही हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये सजीवांमध्ये काही डेव्हलपमेंट आपल्याला दिसून येतात. मग या इव्होल्युशनचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये कशा कशाचा समावेश होतो? आपण पाहिलं 9वी मध्ये अभ्यासलं, 8वी मध्ये अभ्यासलं की वेगवेगळे ग्रह आहेत, तारे आहेत, यांच्यामध्ये हळूहळू बदल घडत आहेत. पृथ्वीवरती सुद्धा अनेक प्रकारचे बदल घडून येत आहेत. डायनोसॉर सारखा प्राणी होता की जो नष्ट झाला आणि माकडाच्या एका प्रजातीपासून मानवाचा उदय झाला किंवा मानवाची निर्मिती झाली. ऑल द स्टेजेस in changes occurred in various components ranging from stars and planets in space to the biosphere present on the earth should be included in the study of evolution. म्हणजे बघा की all stages in changes occurred in various components ranging from stars and planets. सगळ्या ज्या पायऱ्या आहेत की ज्याच्यामध्ये बदल घडून येतात वेगवेगळ्या घटकांमध्ये, मग ते आकाशातले ग्रहतारे असू देत नाहीतर पृथ्वीवरचं जीवावरण असू देत, या सगळ्यांचा समावेश हा इव्होल्युशनच्या अभ्यासामध्ये केलेला आहे. मग इव्होल्युशन नक्की कशाला म्हणायचं? तर फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ सेव्हरल जनरेशन्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ॲज अ रिस्पॉन्स टू द नॅचरल सिलेक्शन इज कॉल्ड ॲज अ इव्होल्युशन. म्हणजे बघा नवीन प्रजातीची निर्मिती होते ड्यू टू चेंजेस इन स्पेसिफिक कॅरेक्टर्स. एका विशिष्ट कॅरेक्टर्समध्ये बदल घडून येतात. पण हे बदल एका पिढीत घडतात का, 2 पिढ्यांमध्ये घडतात का? नाही. तर सेव्हरल जनरेशन्स, सजीवांच्या अनेक पिढ्यांमध्ये हळूहळू घडत जाणारे ते बदल आहे ॲज अ रिस्पॉन्स टू नॅचरल सिलेक्शन. म्हणजे नैसर्गिक निवडीचा जो काही सिद्धांत आहे, म्हणजे बदलत्या वातावरणाशी जुळवून घेणारा प्राणी टिकतो, त्याला प्रतिसाद म्हणून त्या प्राण्याच्या शरीरामध्ये जे हळूहळू बदल होत जातात सेव्हरल जनरेशनमध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज अ इव्होल्युशन. आता मग त्याचे उदाहरण आपण पाहू शकतो. आपण बऱ्याच वेळा पाहतो की अपेंडिक्स ऑपरेशन करून काढावं लागतो. मग जर असा विचार केला की आपल्या शरीरामध्ये काय उपयोग आहे त्या अपेंडिक्सचा, व्हॉट इज द फंक्शन ऑफ अपेंडिक्स ऑफ आवर डायजेस्टिव्ह सिस्टीम? नो, नॉट इन रिसेंट इरा. पण तुम्ही जर पूर्वी जेव्हा माणूस जंगलामध्ये राहायचा, कच्चं अन्न खायचा, तेव्हा मात्र हे अपेंडिक्सचा उपयोग होत होता. म्हणजे काय झालं, जेव्हा माणूस अन्न शिजवून खायला लागला त्यानंतर शिजवलेल्या अन्नातले काही घटक पचवण्यासाठी जी अपेंडिक्सची गरज होती ती गरज काय झाली, आता संपली. आणि हळूहळू त्या अपेंडिक्सचं काय झालं तर उपयोग संपत गेला आणि आता तो एक निरुपयोगी अवयव म्हणून आपल्या शरीरामध्ये आहे. तसंच आपल्याला विजडम टीप की ज्याला आपण अक्कलदाढ म्हणतो, तिचा अन्न चावण्यामध्ये काय उपयोग आहे का? पण ते आहे आपल्या तोंडामध्ये. डायनोसॉर पृथ्वीवरून नष्ट झाला का नष्ट झाला? तर तो बदलत्या वातावरणाशी जुळवून घेऊ शकला नाही. Why are many species of animals and birds getting extinct? पृथ्वीवरती अनेक प्राणी किंवा
पक्षी हे नष्ट का झाले, तर ते बदलत्या वातावरणाशी जुळून घेऊ शकले नाहीत. आणि हे जे बदल आहेत ते बदल कसे झाले, तर हळूहळू जसं अपेंडिक्सच्या आकारामध्ये बदल होत गेला, त्याच्या फंक्शनमध्ये बदल होत गेला. दॅट इज द स्पेसीज हॅव सम स्पेसिफिक चेंजेस in several generations of living organism as a response to natural selection is called as a evolution. Charles Robert Darwin has proposed the theory of evolution. He is the English biologist and he showed that all the species of living organisms have been gradually evolved over the period of thousands of years from common ancestor. त्यांनी असं सांगितलं, त्यांनी थेरी मांडली. काय थेरी मांडली, आणि त्या थेरीमध्ये त्यांनी हे दाखवून दिलं, तर ऑल द स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव बीन ग्रॅज्युअली इव्हॉल्व्ड, हळूहळू उत्क्रांत होत गेलेत सजीवांमधल्या ह्या स्पेसीज ओव्हर द पिरियड ऑफ थाउजंड ऑफ इयर्स फ्रॉम कॉमन अँसेस्टर. एका कॉमन अँसेस्टर पासून यांचं काय झालेलं आहे, तर उत्क्रांत झालेले येथे आणि त्यातून ह्या स्पेसीज तयार झालेल्या. ही प्रपोज्ड दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन इज रिस्पॉन्सिबल फॉर धिस इव्होल्युशन. आणि हे जे काही इव्होल्युशन थाउजंड ऑफ इयर्स फ्रॉम कॉमन अँसेस्टर पासून घडून आलेले आहे, त्याच्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, तर नॅचरल सिलेक्शन. According to this theory, first living material has been formed in ocean. मग या इव्होल्युशनच्या थेअरीमध्ये पहिला लिव्हिंग मटेरियल जे काय आहे, ज्याला प्रोटोप्लाझम असं म्हटलेलं आहे, ते कुठे तयार झालं, तर ते समुद्रामध्ये, महासागरांमध्ये. हॅज बीन फॉर्म इन ओशियन इन ड्यू कोर्स ऑफ टाईम. जसा जसा वेळ गेला युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम वॉज फॉर्म, आणि मग एकपेशीय सजीव हळूहळू त्या ठिकाणी तयार झाला. ग्रॅज्युअली चेंजेस ऑकर्ड इन द युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, आणि हळूहळू ह्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये सुद्धा काय झालं, तर चेंजेस झाले, चेंजेस ऑकर्ड, अँड फ्रॉम विच लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम वेअर फॉर्म. आणि त्या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून काय तयार झाला, तर जो काही कॉम्प्लेक्स आणि मोठा, ज्याच्या शरीराची रचना गुंतागुंतीची आहे आणि ज्याच्या शरीराचा आकार मोठा आहे, असा ऑर्गॅनिझम त्या ठिकाणी तयार झाला. मग ही प्रक्रिया जी काय आहे, फर्स्ट लिव्हिंग मटेरियल प्रोटोप्लाझम, देन युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम, अँड देन लार्जर अँड मोर कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम वेअर फॉर्म. दिस प्रोसेस इज नॉट अ फास्ट प्रोसेस. All changes in these stages are not fast. They were slow and gradual. Duration of all the changes is at most 300 crore years. मग हा बदल घडून येण्यासाठी किती कालावधी लागला, 300 कोटी वर्षाचा कालावधी लागला. Changes and development in living organism had been all round and multidimensional, and this lead to evolution of different type of organism. बघा, जे काही चेंजेस झाले अँड डेव्हलपमेंट झाले ऑर्गॅनिझममध्ये, हॅड बीन ऑल राऊंड अँड मल्टीडायमेन्शनल, अँड धिस लीड टू इव्होल्युशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल झाले. एका प्राण्यामध्ये एकच प्रकारचा बदल झालाय का, किंवा सगळ्या प्राण्यांमध्ये एकाच प्रकारचा बदल झालाय का, तर नाही. डिफरंट टाइप्स ऑफ चेंजेस ऑकर्ड अँड डेव्हलपमेंट ऑल्सो. धिस लीड टू इव्होल्युशन ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम. आणि हा बदल कुठे घेऊन गेला, तर इव्होल्युशन कुणामध्ये, ऑर्गॅनिझममध्ये. बट दिस इव्होल्युशन आर ऑफ डिफरंट टाइप्स. हेन्स दिस ओव्हरऑल प्रोसेस इज कॉल्ड ॲज इव्होल्युशन, which is organizational.
आणि ही जी काही सगळी ओव्हरऑल प्रोसेस आहे तिला काय म्हटलेलं आहे, इव्होल्युशन, की जी एक संस्थात्मक पातळीवर म्हणजे प्राण्यांच्या एका समूहाला लागू पडणारी अशा वेगवेगळ्या सजीवांमध्ये ती वेगवेगळ्या प्रकारे तयार होते. Progressive development of plants and animals from the ancestors having different structural and functional organization is called evolution. आणि मग त्याची नवीन डेफिनेशन परत काय तयार झाली, प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, की ज्याच्यामध्ये प्रगती, हळूहळू होणारी प्रगती, त्या प्रगतीच्या दृष्टीने त्यांच्यामध्ये जे काही बदल झाले, कुठून, फ्रॉम द ॲन्सेस्टर हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन, की ज्यांच्या ॲन्सेस्टरमध्ये काय होते तर डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन होतं. त्या प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंटला काय म्हटलेलं आहे, इव्होल्युशन असं म्हटलेलं आहे. मग हे इव्होल्युशन साठी हे ज्या थेअरी मांडली, नॅचरल सिलेक्शन थेअरी असेल किंवा इव्होल्युशन थेअरी असेल डार्विनने मांडलेली, मग त्याच्यासाठी पुरावे काय, एव्हिडन्सेस ऑफ द इव्होल्युशन. आपण जी थेअरी पाहिली डार्विनने मांडलेली, दिस थेअरी मेन्शन दॅट इव्होल्युशन इज ओव्हरलास्टिंग प्रोसेस ऑफ चेंजेस, की जी कायमस्वरूपी घडून येणारी प्रक्रिया आहे. हावेवर इट नीड्स प्रूफ टू प्रूव्ह इट, आणि ते जर आपल्याला सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी काय पाहिजेत, काही पुरावे पाहिजेत. अँड फॉर दिस पर्पज फॉलोइंग आर द व्हेरियस प्रूफ्स अवेलेबल इन सपोर्ट ऑफ दिस थेअरीज मेन्शन्ड अबोव. मग वरती ज्या थेअरी मांडल्या त्याच्यासाठी खाली काही पुरावे आहेत. त्यातला पहिला आहे मॉर्फॉलॉजिकल एव्हिडन्सेस. आता मॉर्फॉलॉजी म्हणजे बाह्यरूप, नाही का, बाहेरून दिसणारं रूप. मग काय सांगतात हे पुरावे, ऑब्झर्व द फॉलोइंग इमेजेस अँड नोट द सिमिलरिटीज बिटवीन गिवन ॲनिमल्स. इफ यू ऑब्झर्व दीज 3 images, various similarities like structure of mouth, position of eyes, structure of nostrils and ear pinna, and thickly distributed hairs on body are seen in animals. These are the similarity of different types of animals. If you observe the images of some plants and you observe these plants, बघा तुम्ही या वनस्पतींचं जर 3 वेगवेगळ्या वनस्पती यांचं जर निरीक्षण केलं, जसं आपण वरती 3 वेगवेगळ्या प्राण्यांचं निरीक्षण केलं होतं आणि 3 प्राण्यांच्या निरीक्षणामधून आपण काही सिमिलरिटी शोधल्या होत्या, तशा प्लांट्समध्ये बघा व्हेरियस सिमिलरिटीज इन कॅरेक्टर्स लाईक लीफ शेप, त्या पानांचा आकार, लीफ व्हेनेशन, त्याचं व्हेनेशन बघा, ज्या ठिकाणी शिरा असतात पानांवरती ते बघा, लीफ पेटियल्स, ऑल दीज आर दी सिमिलरिटीज वी सीन इन दीज इमेजेस. मग हे प्राणी आणि वनस्पती या दोघांचे आपण जेव्हा इमेजेस पाहतो त्याच्यातल्या सिमिलरिटीज नोट्स करतो, दिस इंडिकेट दॅट देअर आर सम सिमिलरिटीज इन दोज ग्रुप्स. तेव्हा आपल्याला हे लक्षात येतं की जे वेगवेगळ्या गटातले प्राणी आणि वनस्पती आपण निवडलेल्या होत्या त्यांच्यामध्ये काय आहेत तर काही सिमिलरिटीज आहेत. अँड हेन्स इट प्रूव्स दॅट देअर इज ओरिजिन मस्ट बी सेम. आणि त्याच्यावरून आपल्या हे लक्षात येतं की यांचं ओरिजिन हे सेम असलं पाहिजे अँड मस्ट हॅव कॉमन ॲन्सेस्टर, आणि त्याचा पूर्वज हा एकच असला पाहिजे. दुसरा पुरावा आहे ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. आता ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेसमध्ये बघा हे आपल्या हाडांचे काही नमुने, हाडांच्या रचनेचे काही नमुने. इफ यू केअरफुली ऑब्झर्व दिस पिक्चर्स दे डझंट सीम एनी सुपरफिशियल सिमिलरिटीज. या तिघांमध्ये वरून जर पाहिलं तर आकारामध्ये किंवा स्वरूपामध्ये कोणतीही सिमिलरिटीज नाही. मग ह्युमन हँड असेल
फोर लेग ऑफ ऑक्स असेल, फ्लिपर ऑफ व्हेल असेल किंवा पॅन्टेजियम ऑफ बॅट असेल. सिमिलरली यूज ऑफ each of those structures is different in respective animals. ह्या चारही ॲनिमलचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की त्यांचे वापर वेगवेगळ्या कारणासाठी. However, there is a similarity in structure of bones. पण या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर यांच्या बोनचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये सिमिलरिटी आहे. अँड बोनी जॉईंट्स, आणि ज्या ठिकाणी बोन जोडलेले आहेत ना त्या जॉईंट्समध्ये आपल्याला काही सिमिलरिटी दिसून येतात. दिस सिमिलरिटी इंडिकेट दॅट दोज ॲनिमल्स मे हॅव कॉमन ॲन्सेस्टर्स. आणि ह्या पुराव्यांवरून आपल्या असं लक्षात येतं की ह्या प्राण्यांचा पूर्वज हा एकच असला पाहिजे. पुढचा पुरावा आहे व्हेस्टिजियल ऑर्गन्स, म्हणजे युजलेस ऑर्गन्स की ज्यांचा काही वापर नाही. जसं आपण मग अशी चर्चा केली अपेंडिक्स किंवा विजडम टीथ, इयर मसल असतील आपले किंवा टेल बोन ज्याला माकड हाड आपण असं म्हणतो. ऑल दीज आर दी व्हेस्टिजियल ऑर्गन्स. डिजनरेटेड और अंडरडेव्हलप्ड युजलेस ऑर्गन्स ऑफ ऑर्गॅनिझम आर कॉल्ड ॲज अ व्हेस्टिजियल ऑर्गन्स. की जे युजलेस आहेत, अंडरडेव्हलप आहेत किंवा डिजनरेट झाली, नष्ट होण्याच्या मार्गावर. जसं आपली शेपटीची जागा नष्ट झाली आणि त्या ठिकाणी फक्त आता टेलबोन शिल्लक आहे. इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यूज और ऑर्गन्स ऑफ लिव्हिंग फॉर लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बाबतीत आपण जर विचार केला तर सडन डेव्हलपमेंट ऑफ न्यू टिश्यू और ऑर्गन्स फॉर द लिव्हिंग इन चेंजिंग एन्व्हायरमेंट इज नॉट पॉसिबल. लगेच कोणती डेव्हलपमेंट किंवा न्यू टिश्यू किंवा ऑर्गन हा लगेच तयार होत नाही जर वातावरण चेंज झालं तरी. इन्स्टेड एक्झिस्टिंग ऑर्गन्स अंडरगो ग्रॅज्युअल चेंजेस. मग आपल्या शरीरामध्ये असणारे जे काही अवयव आहेत त्यांच्यामध्ये हळूहळू बदल घडून येतो. मोस्टली a specific structure in the body is useful under certain situation. बरेच वेळा आपल्या शरीराचं जे स्पेसिफिक स्ट्रक्चर आहे ते एका विशिष्ट वातावरणामध्ये उपयोगाचं असतं. However, same structure under different situation may become useless. जर असं झालं की वेगवेगळं वातावरण आहे आणि त्या वेगवेगळ्या वातावरणामध्ये जर एकाच प्रकारचं आपलं बॉडी स्ट्रक्चर असेल, आपल्या शरीराची रचना असेल तर ती युजलेस ठरते और इवन हार्मफुल किंवा ती आपल्यासाठी धोकादायक ठरते. सच स्ट्रक्चर बिगिन टू डिजनरेट अंडर सच सिच्युएशन ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. आणि मग अशा वेळेस हे जे काही स्ट्रक्चर आहे ते काय होत जातं तर बिगिन टू डिजनरेट, ते हळूहळू निकामी व्हायला, कमी कमी शरीरातून व्हायला सुरुवात होते ॲज पर द प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन. नॅचरल सिलेक्शनचं जे प्रिन्सिपल आहे त्याच्यानुसार. इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स फॉर अ स्ट्रक्चर टू डिसअपियर. पण हे जे काही डिजनरेट होणारं स्ट्रक्चर आहे ते लगेच होते का? अजिबात नाही. तर इट टेक्स थाउजंड्स ऑफ इयर्स, त्याला हजारो वर्ष लागतात, लाखो वर्ष लागतात तो पार्ट किंवा ते बॉडी स्ट्रक्चर डिसअपियर व्हायला. सच ऑर्गन्स आर सीन इन डिफरंट फेजेस ऑफ डिसअपिअरन्स इन डिफरंट ॲनिमल्स. आणि हे जे काही ऑर्गन्स आहेत अशा प्रकारचे जे डिजनरेट होण्याच्या मार्गावर आहेत ते डिफरंट फेजेसमध्ये डिसअपियर होतात. म्हणजे ह्या पिढीमध्ये जी पिढी तयार झाली तिच्यामध्ये थोडासा बदल घडून येईल, तिच्या पुढच्या पिढीमध्ये थोडासा बदल होऊन येईल. म्हणजे हळूहळू डिफरंट फेजेसमध्ये तो जो काही स्ट्रक्चर, ते स्ट्रक्चर जे डिजनरेट होणार आहे ते हळूहळू होणारे वेगवेगळ्या फेजेसमध्ये होणार आहे. सच ऑर्गन थाऊ नॉन फंक्शनल इन सर्टन ऑर्गॅनिझम. आणि मग असे ऑर्गन जे काय आहेत ते काही ऑर्गॅनिझममध्ये नॉन फंक्शनल असतात, ते कार्यरत नसतात. इट मे बी फंक्शनल इन अदर ऑर्गॅनिझम. म्हणजे एका ऑर्गॅनिझममध्ये जेव्हा
एखादा ऑर्गन फंक्शनलेस असतो त्याच वेळेस तो इतर ऑर्गॅनिझममध्ये मात्र फंक्शनिंगमध्ये असतो, जसं की अपेंडिक्स. आता जे अन्न शिजवून खाणारे माणसासारखे प्राणी आहेत त्यांच्यामध्ये हा अपेंडिक्स काय झाला आहे, डिजनरेट झाला आहे. पण तेच अजूनही कच्चं अन्न खाणारे जे प्राणी आहेत, आपले ॲनिमल जे काय जे गवत वगैरे खातात, त्यांच्या शरीरामध्ये मात्र तो अजूनही फंक्शनल आहे. दॅट इट इज नॉट व्हेस्टिजियल इन अदर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे तो दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये मात्र युजलेस ऑर्गन ठरत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की अपेंडिक्स विच इज युजलेस टू ह्युमन बट इट इज युजफुल अँड फुल्ली फंक्शनल ऑर्गन्स इन रुमिनन्स. सिमिलरली मसल ऑफ इयर पिन्ना विच इज useless to human but useful in monkey for movement of ear pinna. ज्यांना आवाज ऐकण्यासाठी त्यांच्या कानांची मूवमेंट करण्यासाठी त्या मंकीजमध्ये मात्र हा युजफुल आहे. व्हेरियस व्हेस्टिजियल ऑर्गन्स लाईक टेल बोन, विजडम टीथ अँड बॉडी हेअर्स आर प्रेझेंट इन बॉडी ऑफ ह्युमन बीइंग विच आर युजलेस. दिस इज द थर्ड एव्हिडन्स. देन फोर्थ वन इज पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स, की पुरातन पुरावे असं ज्याला म्हटलं जातं. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स आर बडीड ड्यू टू डिझास्टर्स लाईक फ्लड, अर्थक्वेक, व्हॉल्कॅनो एक्सेट्रा. पूर्वीच्या काळामध्ये ज्या अनेक आपत्ती येऊन गेल्या त्याच्यामध्ये मग तुमचा पूर असेल, भूकंप असेल किंवा ज्वालामुखी असेल, याच्यामुळे अनेक प्राणी आणि वनस्पती जमिनीमध्ये गाडले गेले. Remnants and impressions of such organisms remain preserved underground. पण ह्या प्राण्यांचं जे काही रेमनंट्स आहेत किंवा त्यांचे इम्प्रेशन्स आहेत, ठसे आहेत, शरीराचा सापळा आहे त्याचे ठसे आहेत, these are called as fossils, ज्याला आपण फॉसिल्स असं म्हणतो. अँड स्टडी ऑफ फॉसिल्स इज अन इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ स्टडी ऑफ इव्होल्युशन. आणि ह्या फॉसिल्सचा जर आपल्याला आपण अभ्यास केला तर आपल्याला ह्या इव्होल्युशनच्या अभ्यासामध्ये मदत मिळते. मग तो अभ्यास कशा प्रकारे केला जातो, तर कार्बन डेटिंग ज्याला म्हटलं जातं, की ज्याच्यामध्ये काय केलं जातं तर कार्बनचं पर्सेंटेज मोजलं. तर कार्बन कन्झम्पशन, आपले शरीर हे कार्बनने भरलेलं आहे, कार्बन आहे आपल्या शरीरामध्ये ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये. आफ्टर डेथ द कन्झम्पशन ऑफ कार्बन ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट्स स्टॉप्स. सिन्स देन ओनली द डिकेइंग प्रोसेस ऑफ C14 ऑकर्स कंटिन्युअसली. त्यानंतर फक्त या कार्बनचं काय होतं, कन्झम्पशन बंद होतं पण डिकेइंग होतं. त्याचं काय होते, डिकेइंग प्रोसेस चालू होते कंटिन्युअसली. म्हणजे त्याचं त्या प्राण्याच्या शरीरातलं कार्बनचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला सुरुवात होतं. इन केस ऑफ डेड बॉडीज ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, इन्स्टेड ऑफ remaining constant, the ratio between C14 and C12 changes continuously as C12 is a non-radioactive. बघा, जर डेड बॉडीज प्लांट्स आणि ॲनिमलच्या आपण विचारात घेतल्या तर त्याच्यामध्ये रेशो मोजला जातो. रिमेनिंग कॉन्स्टंट जो काही कार्बनचा आहे तो रेशो विचारात घेतला जातो C14 अँड C12 कार्बनमध्ये. पण हा रेशो विचारात घेत असताना C12 आहे तो नॉन रेडिओ ॲक्टिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये घडणारे बदल आणि C14 कार्बन 14 याच्यामध्ये घडणारे बदल, कारण C14 इज अ रेडिओ ॲक्टिव्ह, ह्या दोघांमध्ये जे काही बदल घडून येतात ते वेगवेगळ्या प्रकारे. त्यामुळे हा रेशो विचारात घेतला जात नाही. तर त्याऐवजी द टाइम पास्ड सिन्स द डेथ ऑफ अ प्लांट ऑर ॲनिमल कॅन बी कॅल्क्युलेटेड बाय मेजरिंग द रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ C14 अँड रेशो ऑफ C14 टू C12 प्रेझेंट इन देअर बॉडी. मग त्यावेळेस काय विचारात घेतलं जातं तर रेडिओ ॲक्टिव्हिटी C14 कार्बनची जी आहे ती विचारात घेतली जाते.
ती मोजली जाते आणि त्याच्यावरून काय केलं जातं तर टाइम पिरियड मोजला जातो आणि नंतर जो काही रेशो आहे C14 अँड C12चा तो विचारात घेतला जातो. दिस इज कार्बन डेटिंग मेथड अँड इट इज युज्ड इन पॅलिओन्टॉलॉजी अँड anthropology for determining the age of human fossils and manuscripts. Once the age of fossil been determined by such technique, तेव्हा हे C14 and C12च्या रेशोचा आणि C14च्या रेडिओ कॅल्क्युलेशन केलं जातं. त्याच्यावरून काय मोजलं जातं एज ऑफ फॉसिल्स. मग त्यानंतर इट्स बिकम इझी टू डिड्यूस द इन्फॉर्मेशन अबाउट अदर अर्थफाईल ऑर्गॅनिझम्स आणि त्याच्यावरून मग पृथ्वीवरच्या इतर प्राण्यांबाबत आपल्याला माहिती देता येते, माहिती सांगता येते. इट सीम्स दॅट व्हर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ऑर्गनाइज्ड फ्रॉम इनव्हर्टिब्रेट आणि त्याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की जे काही व्हर्टिब्रेट्स आहेत ते व्हर्टिब्रेट्स हळूहळू तयार झालेले आहेत. कोणापासून ओरिजिनेटेड फ्रॉम इनव्हर्टिब्रेट्स. देन कनेक्टिंग लिंक्स. फिफ्थ एव्हिडन्स इज कनेक्टिंग लिंक्स. सम plants and animals show some morphological characters by which they can be related to two different groups. आपण पाहिलं की मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर जर पाहिले तर काही प्लांट्स आणि ॲनिमल्स हे वेगवेगळ्या ग्रुपमधले काय दाखवतात सिमिलॅरिटीज दाखवतात. हेन्स दे आर कॉल्ड ॲज अ कनेक्टिंग लिंक आणि त्याला कनेक्टिंग लिंक असं म्हणायचं. एक्झाम्पल इन पेरिपॅटस कॅरेक्टर लाईक सेगमेंटेड बॉडी थिन क्युटिकल्स आर पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आर प्रेझेंट. सिमिलरली म्हणजे जर आपण पेरिपॅटसचा विचार केला तर पेरिपॅटसच्या बॉडीवरती सेगमेंटेड स्ट्रक्चर दिसतं, थिन क्युटिकल अँड पॅरापोडिया लाईक ऑर्गन्स आहे. सरपटत चालण्यासाठी आवश्यक असणारे पायासारखा ऑर्गन त्याच्या शरीरामध्ये आहे. सिमिलरली दिस ॲनिमल्स शो ट्रॅकियल रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम सिमिलर टू आर्थ्रोपोडा आणि त्याचबरोबर हा पेरिपॅटस जो काय आहे तो ट्रॅकियल रेस्पिरेशन अँड ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम दाखवतो. कोणासारखी तर आर्थ्रोपोडासारखी. दिस इंडिकेट दॅट पेरिपॅटस इज कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. ॲज लाईक सेम डकबिल प्लॅटिपस lays egg like reptiles but shows relationship with mammals too due to the presence of mammary gland and hairs. म्हणजे डकबिल प्लॅटिपस हा अंडी घालणार आहे त्यामुळे तो रेप्टाईल सारखा लक्षणं दाखवतो पण तो शोज रिलेशनशिप विथ द मॅमल्स टू. मॅमल्सची रिलेशनशिप पण दाखवतो कारण त्याच्याकडे मॅमरी ग्लँड्स आहेत अँड हिअर्स आहेत. लंग फिशचा जर विचार केला लंग फिश perform respiration with lungs irrespective of being fish. This example indicate that mammals are evolved from the reptiles and amphibians from fishes. आणि मग हा जो काही लंग्सचं रेस्पिरेशन दाखवतो लंग फिश त्याच्यावरून काय लक्षात येतं की जे काय मॅमल्स आहेत ते इव्हॉल्व झालेत कुणापासून तर from reptiles and amphibians from the fishes. Then sixth evidence is embryological evidence. If you observe these different types of embryo pictures, first one is fish, then salamander, tortoise, chicken, pig, rabbit, man, human. These development stages of various vertebrates given in this picture shows that all embryos shows extreme similarities during initial stages. बघा सुरुवातीची त्याच्या एम्ब्रियोच्या स्टेजेस बघा त्याच्यामध्ये एक्स्ट्रीम सिमिलरिटी जवळपास सारखेपणा दिसतोय अँड दो सिमिलरिटी डिक्रीज ग्रॅज्युअली आणि हळूहळू मग या सिमिलरिटीज काय होतात तर डिक्रीज होत जात आहेत हळूहळू. इथे फरक जाणवला इथे जास्त फरक दिसून आला तिसऱ्या स्टेजमध्ये. That means initial stage indicates the common origin of all these animals. These are the embryological evidence. This is the
evidence of evolution. The next one, Darwin's theory of natural selection. After theory of evolution, or same as theory of evolution, Darwin proposed the theory natural selection. मग ह्या नॅचरल सिलेक्शन किंवा नैसर्गिक निवडीच्या थेअरीमध्ये, या सिद्धांतामध्ये डार्विन काय म्हणतो? ऑल द ऑर्गॅनिझम कॉम्पीट विथ इच अदर इन अ लाईफ थ्रेटनिंग मॅनर. प्रत्येक सजीव हा जगण्यासाठी एकमेकांशी काय करत असतो तर स्पर्धा करत असतो. In this competition, only those organisms sustains which show the modification essential for winning the competition. आणि मग ह्या कॉम्पिटिशनमध्ये फक्त तेच सजीव जिवंत राहू शकतात, तेच सजीव टिकतात की जे मॉडिफिकेशन दाखवतात. कशासाठी? इसेन्शियल फॉर विनिंग द कॉम्पिटिशन, हे जिंकण्यासाठी. मग यातून काय सांगायचं आहे की बघा, प्राणी जगण्यासाठी धडपडत असतात आणि हे जगत असताना वातावरणामध्ये, पर्यावरणामध्ये अनेक बदल घडून येतात. आणि या जगण्याच्या स्पर्धेमध्ये ह्या बदलत्या वातावरणाशी जे प्राणी जुळवून घेतात, स्वतःमध्ये मॉडिफिकेशन करतात की जे हे कॉम्पिटिशन रेस जिंकण्यासाठी गरजेचे आहे, तेच ऑर्गॅनिझम, तेच प्राणी काय होतात, सजीव जगतात. However, beside this, natural selection also plays an important role because nature selects only those organisms which are fit to live. नॅचरल सिलेक्शन अजून एक महत्त्वाची भूमिका बजावते. कशामध्ये? तर नेचर सिलेक्ट्स ओनली दोज ऑर्गॅनिझम विच आर फिट टू लाईव्ह अँड द रेस्ट पेरिस. जे जगण्यासाठी फिट आहेत, ज्यांनी स्वतःमध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे, अशाच ऑर्गॅनिझमला निसर्ग सुद्धा काय करतो? निवडतो. सस्टेनिंग अँड सिलेक्टेड ऑर्गॅनिझम कॅन परफॉर्म रिप्रोडक्शन. आणि मग असे निवडलेले जे काही प्राणी आहेत ते रिप्रोडक्शन परफॉर्म करतात अँड देअर बाय गिव्ह राईज टू द न्यू स्पेसिस विथ देअर ओन स्पेसिफिक कॅरेक्टर. आणि मग ते स्वतःमध्ये बदल घडलेले जे काही कॅरेक्टर्स आहेत त्याच्यानुसार आपल्या पुढच्या पिढीला जन्म देतात. असं हे डार्विनची नॅचरल सिलेक्शन थेअरी आहे. पण या नॅचरल सिलेक्शन थेअरीवरती काय ऑब्जेक्शन्स आहेत? नॅचरल सिलेक्शन इज नॉट द ओनली फॅक्टर रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. त्या ऑब्जेक्शनमध्ये पहिलं काय म्हटलेलं आहे की नॅचरल सिलेक्शन हा फक्त एकच फॅक्टर आहे की जो इव्होल्युशनला रिस्पॉन्सिबल आहे. जो आपण अगोदर म्हटलं होतं की नॅचरल सिलेक्शन इज अ रिस्पॉन्सिबल फॉर इव्होल्युशन. पण इथे मात्र त्याला ऑब्जेक्शन घेतलं. डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन्स. अजून पुढचं ऑब्जेक्शन काय? तर डार्विन त्याने असं मेन्शन केलेलं नाही किंवा त्याने असं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही की युजफुल आणि युजलेस मॉडिफिकेशन काय. अँड देर इज अ नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड ॲब्रप्ट चेंजेस. आणि डार्विनने ह्या स्लो चेंजेसवरती आणि ॲब्रप्ट चेंजेसवरती सुद्धा काही एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. जरी आपण हे ऑब्जेक्शन्स विचारात घेतले, irrespective of all these objections, Darwin work on evolution has been a milestone. डार्विन्स वर्क जे काय आहे, डार्विनचं जे काही काम आहे इव्होल्युशनवरचं, हे एक मैलाचं दगड आहे, माइलस्टोन आहे. कारण तिथून खऱ्या अर्थानं या अभ्यासाला सुरुवात झाली. इथे आपण उत्क्रांतीवाद किंवा डार्विनचा जो काही उत्क्रांतीवादाचा सिद्धांत आहे, इव्होल्युशन आहे आणि त्याचं नॅचरल सिलेक्शन थेअरी आहे, याचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण लॅमार्किझम आणि त्याचबरोबर ह्युमन इव्होल्युशन कसं घडून आलं याबाबतचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.